नमस्कार. आज आपण एका अतिशय खास विषयावर बोलणार आहोत. कन्या राशीचे लोक घराला घरपण आणि घराला स्वर्ग कसे बनवतात. तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का की काही लोकांच्या घरी गेल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. घर स्वच्छ, व्यवस्थित, सुगंधित आणि पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेलं असतं. अशा घरामागे अनेक वेळा कन्या राशीचा व्यक्ती असतो. कन्या राशी म्हणजे परफेक्शन, सेवा, शिस्त आणि प्रेम. हे लोक घराला केवळ घर म्हणून नाही तर मंदिरासारखं आणि स्वर्गासारखं बनवतात. चला तर मग कन्या राशीचे लोक घराला स्वर्ग कसे बनवतात हे सविस्तरपणे जाणून घेऊया. भाग 1. कन्या राशीचा मूलभूत स्वभाव. कन्या राशीचा व्यक्ती घरात जन्माला येतो तेव्हा तो फक्त एक सदस्य नसतो तर घरासाठी एक शांत आधारस्तंभ असतो. लहानपणापासूनच कन्या राशीचे लोक निरीक्षण करतात. आई कशी स्वयंपाक करते, वडील कसे कष्ट करतात, घरात कोणाला काय कमी आहे. ही निरीक्षणाची सवय पुढे आयुष्यभर त्यांना जबाबदार बनवते. एका घरात कन्या राशीची मुलगी सून म्हणून आली होती. पहिल्या दिवशीच तिने लक्षात घेतलं की सासूबाईंना सकाळी औषध वेळेवर मिळत नाही. दुसऱ्या दिवसापासून तिने अलार्म लावून औषध दिलं. कुणाला कळलंच नाही, पण त्या छोट्या कृतीने त्या घरात प्रेमाची नवीन भाषा तयार झाली. कन्या राशीचा स्वभाव असा असतो, मोठे शब्द नाही, पण लहान कृतींमध्ये मोठं प्रेम. कन्या लोकांना परफेक्शन आवडतं, पण ते परफेक्शन अहंकारासाठी नसतं. त्यांना घर सुंदर, शांत आणि सुव्यवस्थित पाहिजे असतं, कारण त्यांना वाटतं घर स्वच्छ असेल तर मनही शांत राहतं. म्हणूनच कन्या राशीचे लोक घरात शिस्त आणतात, पण हुकुमशाही नाही तर प्रेमाने. भाग 2. नात्यांमध्ये सूक्ष्म पण खोल प्रेम. कन्या राशीचे लोक प्रेम मोठ्या शब्दांत व्यक्त करत नाहीत पण त्यांच्या कृती बोलतात. एक पत्नी जी दररोज पतीच्या ऑफिसच्या बॅगमध्ये पाणी ठेवते, लंचबॉक्स नीट तपासते, मुलांच्या शाळेच्या फाईल्स नीट लावते, ती कन्या राशीची असू शकते. एका कुटुंबात कन्या राशीची आई आपल्या मुलाला रोज झोपताना म्हणायची, बाळा, आज काय शिकलास. त्या एका प्रश्नामुळे मुलाला आयुष्यभर शिकण्याची सवय लागली. कन्या लोकांचं प्रेम हे घडवणाऱ्या प्रकारचं असतं. ते लोकांना घडवतात, उभं करतात. कधी कधी त्यांचं प्रेम लोकांना दिसत नाही कारण ते शांत असतं. पण जेव्हा घर संकटात येतं तेव्हा कन्या राशीचा व्यक्ती सगळ्यात आधी पुढे उभा राहतो. ते म्हणतात, मी आहे, काळजी करू नका. आणि ते फक्त शब्द नसतात. भाग 3. घरासाठी ढाल बनणारे कन्या लोक. कन्या राशीचे लोक घरासाठी ढाल बनतात, शब्दांनी नाही तर कृतीने. घरात कुणी कमजोर वाटलं, कुणाला आधार हवा असेल तर कन्या राशीचा व्यक्ती शांतपणे पुढे येतो. ते स्वतःचं दुखणं लपवून घराला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. एका मध्यमवर्गीय कुटुंबात कन्या राशीचा मुलगा होता. वडिलांची नोकरी गेल्यावर घरात निराशेचं सावट पसरलं होतं. आई रडायची, बहिणी घाबरलेल्या होत्या. पण तो मुलगा दर सकाळी हसत घराबाहेर जायचा. रात्री उशिरा परत येऊन म्हणायचा, सगळं ठीक होईल, मी आहे ना. त्याने 2 कामं केली, स्वतःची स्वप्न थोडी बाजूला ठेवली पण घराचं स्वप्न जपलं. काही वर्षांनी घर पुन्हा उभं राहिलं आणि ते सगळं त्याच्या शांत त्यागामुळे. कन्या राशीच्या लोकांना वाद आवडत नाही. घरात भांडण झालं तर ते मधला मार्ग काढतात, दोन्ही बाजू समजून घेतात. त्यांना वाटतं घरात तुटणं म्हणजे मनात तुटणं, म्हणून ते नात्यांना जपतात, सांभाळतात, शिवतात. एक सून जी कन्या राशीची होती, सासू सासऱ्यांच्या तब्येतीसाठी स्वतःच्या करिअरमध्ये ब्रेक घेतला. लोक म्हणाले, तू स्वतःचं आयुष्य सोडलंस. पण तिने शांतपणे उत्तर दिलं, हेही माझंच आयुष्य आहे, कारण हेच माझं घर आहे. हीच कन्या राशीची ढाल जी घराला संकटांपासून नाही तर एकाकीपणापासून वाचवते. भाग 4. भावनिक समजूतदारपणा आणि सहानुभूती. कन्या राशीचे लोक भावनिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि समजूतदार असतात. त्यांना लोकांच्या चेहऱ्यावरचे बदल, आवाजातील कंपन आणि शब्दांमागील भावना सहज कळतात. घरात कुणी दुखावलेलं असेल तर ते विचारतात, खरं सांग, मनात काय आहे. आणि ते फक्त ऐकत नाहीत तर मनापासून समजून घेतात. एका घरात कन्या राशीची आई आपल्या मुलीला रात्री उशिरापर्यंत अभ्यास करताना पाहायची. एक दिवस मुलगी रडत बसली होती. आई शांतपणे तिच्या शेजारी बसली आणि म्हणाली, बाळा, नंबरपेक्षा तुझं मन महत्त्वाचं आहे. त्या एका वाक्याने मुलीला आयुष्यभराचा आत्मविश्वास दिला. कन्या लोकांची सहानुभूती अशी असते, ती आयुष्य घडवते. एक सून जी कन्या राशीची होती, सासूबाईंना नेहमी विचारायची, आई, आज तुम्हाला कसं वाटतंय. सासूबाईंना पहिल्यांदाच वाटलं की कुणीतरी त्यांचं मन विचारत आहे. त्या म्हणाल्या, मुली, तू मला पुन्हा आई असल्यासारखं वाटायला लावलं.
हीच कन्या राशीची जादू, ते लोकांना दिसलेलं, ऐकलेलं आणि महत्त्वाचं असल्याची भावना देतात. कन्या राशीचे लोक समजतात की प्रत्येक माणूस आतून लढत असतो, म्हणून ते कठोर निर्णय देण्याऐवजी आधार देतात. त्यांची सहानुभूती ही कमजोरी नसून त्यांची सर्वात मोठी ताकद असते. घरात असा व्यक्ती असेल तर ते घर फक्त घर राहत नाही, ते एक सुरक्षित आश्रयस्थान बनतं. भाग 5. आर्थिक जबाबदारी आणि दूरदृष्टी. कन्या राशीचे लोक पैशाकडे केवळ सुखद सोयींसाठी पाहत नाहीत, तर ते सुरक्षित भविष्याचं संरक्षण म्हणून पाहतात. त्यांना माहीत असतं की पैसा म्हणजे सत्ता नाही, तर जबाबदारी आहे. म्हणूनच ते खर्च करण्याआधी विचार करतात, बचत करतात आणि कुटुंबासाठी मजबूत आर्थिक पाया तयार करतात. एका घरात कन्या राशीची पत्नी दर महिन्याचा खर्च डायरीत लिहायची. पती हसून म्हणायचा, इतका हिशोब कशाला? पण एका दिवशी अचानक मोठा हॉस्पिटल खर्च आला. तेव्हा तिच्या छोट्या छोट्या सेव्हिंग्समुळे घर कर्जाच्या ओझ्यापासून वाचलं. ती शांतपणे म्हणाली, मी आधीपासूनच यासाठी तयारी केली होती. त्या एका वाक्यात तिचं प्रेम आणि दूरदृष्टी दिसून येत होती. कन्या राशीचा एक वडील आपल्या मुलाला म्हणायचा, पैसे कमावणं सोपं आहे, पण पैसे जपणं ही खरी कला आहे. त्याने मुलासाठी लहानपणापासून सेव्हिंग अकाउंट सुरू केलं, गुंतवणूक शिकवली आणि खर्चाचं महत्त्व समजावलं. आज तो मुलगा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे आणि त्याला त्या वडिलांचा त्याग आठवतो. कन्या लोक स्वतःसाठी कमी आणि कुटुंबासाठी जास्त खर्च करतात. नवीन कपडे न घेता मुलांच्या शिक्षणावर पैसे खर्च करतात, महाग गाडी न घेता घरासाठी सेव्हिंग्स करतात. त्यांना माहीत असतं, घर मजबूत असेल तर स्वप्नही मजबूत असतात. हीच त्यांची आर्थिक दूरदृष्टी, जी घराला सुरक्षित आणि भविष्याला उज्ज्वल बनवते. भाग 6. घरात शिस्त पण प्रेमाने. कन्या राशीचे लोक घरात शिस्त आणतात, पण कडकपणाने नाही, प्रेमाने आणि समजुतीने. त्यांना वाटतं की नियम म्हणजे बंधन नाही, तर सुरक्षिततेची चौकट आहे. म्हणूनच ते घरात स्वच्छता, वेळेचं नियोजन आणि जबाबदारी शिकवतात, पण ओरडून नाही, समजावून. एका घरात कन्या राशीची आई मुलांना रोज सकाळी स्वतःहून बेड आवरायला शिकवत होती. मुलगा म्हणाला, आई, इतकं का करायला लावतेस? ती हसून म्हणाली, बाळा, नीटपणा बाहेर नाही, आतून सुरू होतो. त्या वाक्याने मुलाला आयुष्यभर शिस्तीचं महत्त्व समजलं. एक कन्या राशीची पत्नी पतीला रोज कामातून आल्यावर विचारायची, थकलास, चहा करू? तिची शिस्त प्रेमात मिसळलेली होती. घरात वेळेवर जेवण, औषध, विश्रांती. तिच्या नियमांमागे प्रेम होतं, आदेश नव्हते. कन्या लोकांची शिस्त घराला शांतता देते. जिथे प्रत्येकाला आपली जबाबदारी कळते, तिथे वाद कमी आणि समज वाढते. म्हणूनच कन्या राशीची शिस्त घराला कारागृह नाही, तर प्रेमाचं मंदिर बनवते. भाग 7. संकटातही आशा देणारे दीपस्तंभ. जेव्हा घरावर संकट येतं, तेव्हा कन्या राशीचा व्यक्ती दीपस्तंभासारखा उभा राहतो. एका कुटुंबात पतीची नोकरी गेली होती. घरात निराशा होती, पण कन्या राशीची पत्नी म्हणाली, नोकरी गेली, पण तू नाही गेलास. आपण पुन्हा उभे राहू. तिने छोटा व्यवसाय सुरू केला, मुलांना शिकवत राहिली आणि पतीला मानसिक आधार दिला. काही वर्षांनी घर पुन्हा उभं राहिलं. कन्या लोकांची ताकद अशी असते, ते परिस्थिती बदलू शकत नाहीत, पण लोकांना बदलण्यासाठी प्रेरणा देतात. भाग 8. आध्यात्मिक विचार आणि जीवन तत्त्वज्ञान. कन्या राशीचे लोक केवळ व्यावहारिक नाहीत, तर अंतर्मुखही असतात. त्यांना वाटतं की जीवनाचा अर्थ फक्त पैसा आणि यश नाही, तर शांत मन आणि समाधान आहे. एका वृद्ध कन्या राशीच्या आजीने आपल्या नातीला सांगितलं, माणूस कितीही मोठा झाला तरी घरात प्रेम नसेल तर तो गरीबच असतो. त्या रोज देवपूजा करत, ध्यान करत आणि घरात सकारात्मक ऊर्जा पसरवत. त्यांचा विश्वास होता की घरात चांगले विचार असतील तर देव स्वतः त्या घरात वास करतो. कन्या लोक घराला आध्यात्मिक ऊर्जा देतात. भाग 9. घराला स्वर्ग बनवणारे अंतिम गुण. कन्या राशीचे लोक घराला स्वर्ग बनवतात कारण ते प्रत्येक सदस्याला महत्त्व देतात. ते लहान गोष्टी लक्षात ठेवतात. मुलांचा वाढदिवस, आईचं औषध, पतीचा आवडता पदार्थ, सासू सासऱ्यांची काळजी. एका घरात कन्या राशीची सून रोज रात्री सासूबाईंना चहा देत म्हणायची, आई, आज तुमच्यासाठी काही खास केलं आहे. त्या छोट्या वाक्याने सासूबाईंना वाटायचं की त्या अजूनही महत्त्वाच्या आहेत. कन्या लोक शिकवतात की स्वर्ग आकाशात नाही, स्वर्ग घरात असतो. जेव्हा घरात समजूतदारपणा, त्याग, प्रेम आणि शांती असते. जर तुमच्या घरात कन्या राशीचा व्यक्ती असेल तर समजा देवाने तुमच्या घराला एक शांत देवदूत पाठवला आहे. अंतिम संदेश. कन्या राशीचे लोक घराला घरपण देतात, घराला आत्मा देतात आणि घराला स्वर्ग बनवतात.
जर तुमच्या घरात कन्या राशीचा व्यक्ती असेल तर समजा तुम्ही खूप नशीबवान आहात, कारण ते घरासाठी देवदूतासारखे असतात. तुमची राशी कोणती आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.